हाय. नेटवर्कमुळे आपल्याला आज लेक्चर घेता आले नाही. आपण यावर्षी इतिहासाला अजून सुरुवात केली नाही, तरी आपण आता इतिहासाला सुरुवात करूया. आणि इतिहास हा विषय देखील तुम्हाला इतर विषयांप्रमाणे पुढच्या वर्षी आत्ताचाच भाग हा परत काही प्रमाणात येणार आहे, किंवा इतिहास लेखन, इतिहासाची उत्तरं इतिहास भाषेमध्ये लिहिताना अनेक शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरायचे आहेत. मग ते शब्द चांगल्यापैकी तुम्ही आता लक्षात ठेवले, तयारी केली, कशा प्रकारे ते शब्द लिहावे, समजून घ्यावे, तर निश्चितपणे तुम्हाला पुढच्या वर्षीही ते शब्द उपयोगात येतील किंवा इतिहासाचा पेपर लिहिताना उपयुक्त ठरतील. जसे आता एकूण 80-20चा पॅटर्न असल्या कारणाने बोर्डला देखील आणि आताही दोन्ही सत्रांमध्ये 40-40चे पेपर तुम्हाला द्यायचे आहे. 20 मार्क अंतर्गत असणार आहे. मग पुढच्या वर्षीचा तुम्हाला हा जो 40चा पेपर द्यायचा आहे इतिहासाचा, आणि सोबत भूगोलाचा 40 आणि नंतर 20 मार्क तुमचे अंतर्गत. तर यामध्ये एकूण हे 100 होण्यासाठी जो आजचा अभ्यास पुढच्या वर्षी काम कसा येऊ शकतो, उपयोगी कसा पडू शकतो, हे आपण समजून घेऊया. मागच्या वर्षी तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही इतिहास पाहिला. त्या इतिहासामध्ये इतिहास लेखन हा पहिला पाठ होता. इतिहासाची साधने हा पहिला पाठ होता. आणि याही वर्षी परत इतिहासाची साधने तोच भाग आहे. जर मागच्या वर्षी तुम्ही उत्तमरित्या समजून घेतलं असेल तर यावर्षी तुम्हाला त्यात अडचणी उरणार नाही. सहजगत्या तुम्ही इतिहास लेखन हे समजून घेऊ शकाल. आणि तसंच पुढच्या वर्षी इतिहास लेखनाच्या पुढे इतिहास लेखन म्हणजे इतिहास साधनांच्या पुढे इतिहास लेखन, आणि त्या लेखनामध्ये ह्या साधनांची उपयोगिता, पाश्चात्य परंपरा व भारतीय परंपरा हे समजून घ्यायचे. म्हणून त्यासाठी आताच्या इतिहासाला व्यवस्थित समजावून घ्या, त्यातील शब्द स्वतःशी जुळवून घ्या. मग ही इतिहासाची साधने पाहताना आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे भारताचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, एवढंच नव्हे तर आधुनिक भारताचा इतिहास शिकला. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास साधारणतः 9व्या शतकापर्यंत इसवी सनाच्या प्राचीन भारताचा इतिहास, तिथून पुढे 17व्या-18व्या शतकापर्यंत तुमचा मध्ययुगीन भारताचा इतिहास, आणि पुढे आधुनिक भारताचा इतिहास हा तुम्ही शिकला. जसे प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तांचा उदय झाला होता. राष्ट्रकूट, पाल, चोळ, हरिहर, बुक्क ह्यासारखे राजे त्यामध्ये होते. आणि ह्या सगळ्या सत्तांनंतर तुम्ही मध्ययुगीन कालखंडामध्ये कशा प्रकारे परकीय आक्रमणं झाली, बाहेरून काही राष्ट्रांची, वेगवेगळ्या देशांकडील राज्यकर्ते भारतात येऊन स्थिरावले, त्यांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या, आणि कशा प्रकारच्या वेगवेगळ्या सत्ता होत्या या पाहिल्या. त्यासोबतच आधुनिक भारताच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांचे जेव्हा औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद, साम्राज्यवाद यासारख्या संकल्पना उदयास आल्या, त्यांनी वेगवेगळ्या वसाहती स्थापन केल्या. त्यामध्ये आपणही होतो, किंवा भारतावरही ब्रिटिशांची सत्ता आली. आणि मग तो सगळा आपण इतिहास आपण बऱ्यापैकी आजपर्यंत अभ्यासला आहे. मग यावर्षी आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडातला भारताचा इतिहास, स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा, आणि स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 1947. मग त्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जो काही इतिहास आहे भारताचा, तो आपल्याला यावर्षी अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधनं ते आपण मागच्या वर्षी शिकलो. इतिहासाची साधनं, तर आधुनिक काळातील इतिहासाची साधनं ही प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेने वेगळी आहे, आणि कदाचित सहज किंवा अधिक विश्वसनीयही आहे. कारण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील इतिहासाची साधनं ही भरपूर जुनी आहे, आणि आधुनिक कालखंडातील मात्र अत्याधुनिक असल्या कारणानं ती आधुनिक साधनं थोडी अधिक विश्वसनीय आहेत, आणि अधिक उपयुक्त किंवा अधिक प्रमाणात उपलब्धही आहेत. मग आपण इतिहासाची साधनं शिकलो. लिखित साधनं, मौखिक साधनं, भौतिक साधनं ही प्रमुख साधनं. भौतिक साधनांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू येतात. मग जसे की नाणी असतील, वास्तू असतील, गड किल्ले असतील,
नंतर लिखित साधनांमध्ये हस्तलिखित आहेत. पुढे आपल्याला ती लिखित साधनं शिकायची आहेत. हस्तलिखितांप्रमाणे आधुनिक साधनामध्ये वृत्तपत्र, कोश, वाङ्मय यासारख्या सगळ्याच बाबी येतात. नंतर मौखिक साधनांमध्ये लोकगीते, विविध प्रकारच्या लोककला, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तगीतं हे सगळं येतं. मग ही सगळी साधनं तुम्ही आतापर्यंत पाहिली, इतिहासाची भौतिक साधनं, लिखित साधनं. मग आता मात्र मौखिक साधनं ही 3 साधनं पाहिली, परंतु मागच्या वर्षी आणखीन एक प्रकार होता आणि ती आधुनिक साधनांमध्ये ते मोडतात. दृक श्राव्य आणि दृक श्राव्य. मग दृक म्हणजे फक्त दृष्टीने बघता येतील अशी, श्राव्य म्हणजे फक्त ऐकू येतील अशी, आणि दृक श्राव्य म्हणजे आपण जी पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो अशी साधनं. ही आधुनिक तंत्रज्ञानावरील ही जी काही साधनं आहेत, यांच्या आधारे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासता येणं, त्याचा अभ्यास करणं फार सहज जमतं किंवा अभ्यासता येणं शक्य होतं. आणि म्हणून ही आधुनिक भारताच्या इतिहासाचं एक साधन ठरतं दृक श्राव्य आणि दृकश्राव्य माध्यम. मग बघा, आधुनिक काळामध्ये आता आपल्याला अलीकडचा इतिहास अभ्यासायचा असेल तर प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्याच साधनांची दखल आपल्याला घ्यावी लागते. प्रादेशिक म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरतं मर्यादित असलेली काही साधनं, राज्यस्तरीय म्हणजे पूर्ण राज्यासाठी जसे आपले महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय पातळीवर म्हणजे संपूर्ण देश जसं की भारत हा देश आपण उदाहरणादाखल, आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे जगभरातील इतर देशांची सुद्धा जी काही साधनं आहे त्यांचीही आपल्याला दखल घ्यावी लागते, त्यांनाही विचारात घ्यावं लागतं. या साधनांच्या मदतीने इतिहासाचं लेखन आपल्याला करता येतं, इतिहासाची मांडणी करता येते. म्हणून ही सगळी इतिहासाची साधनं उपयुक्त आहेत आणि तीच आपल्याला ह्या वर्षी शिकायची आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला इतिहास लेखन का आणि कसे करावं याविषयीची अधिक सविस्तर माहिती पाहता येईल. मग आता ही जी काही साधनं आहेत त्यापैकी पहिली साधनं आहे लिखित साधनं. इतिहासाची साधनं आपण आता पाहत आहोत. मग ही इतिहासाची जी साधने आहेत यामध्ये पहिली साधनं आहेत लिखित साधने. बघा, मग लिखित लिहिलेली साधने असं आपण सरळ सरळ समजून घेऊ शकतो. खालील दिलेल्या साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. यामध्ये वृत्तपत्र, जे अलीकडे फार महत्वाचं साधन आहे, बघूया आपण ते काय आहे आणि का ते महत्वाचं ठरतं. वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश, वाङ्मय हे सगळे आता महत्वाची लिखित साधनं ठरतात किंवा इतिहासाच्या अभ्यासामध्ये ही सगळी लिखित साधनं उपयुक्त ठरतात. वृत्तपत्रे, ज्याला आपण न्यूजपेपर, आपण दैनंदिन जीवनात पेपर आला का, पेपर गेला का, पेपरवाला आला का असंच म्हणतो. पेपर म्हणजे कागद, सरळ सरळ भाषांतर पेपर म्हणजे कागद, त्यामुळे पेपर म्हणजे वृत्तपत्र होईल असं नव्हे. आणि जर इंग्रजीच म्हणायचंय तर न्यूज पेपर आपण म्हटलं पाहिजे, असो तो वेगळा विषय ठरेल. पण वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर, वर्तमानपत्र हे इतिहासाचं साधन आपण दैनंदिन पाहतो. मग हे सकाळचे दैनिक असू शकते, सायन दैनिक म्हणजे काही वृत्तपत्र सायंकाळी प्रकाशित होतात. त्याच पद्धतीने नियतकालिके म्हणजे नियमित काळाने प्रकाशित होणारी, मग त्यामध्ये साप्ताहिक आठवड्याला येणारं, पाक्षिक पंधरवाड्याला येणारं, मासिक महिन्याला येणारं, त्रैमासिक सुद्धा असू शकतं. नंतर वार्षिक म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रकाशित होणारं अशी नियतकालिके. रोजनिशी, अनेक महान राजकीय व्यक्ती असतील, नेते असतील किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, या अनेक दिग्गजांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुर्मानामध्ये रोजनिशा लिहिल्या. आणि रोजनिशीमध्ये ज्या दैनंदिन नोंदी आहेत त्या काळातील घटना, विशिष्ट घडलेल्या घटना, परिस्थिती, लोकजीवन, सामाजिक सांस्कृतिक घटना या सगळ्या त्या रोजनिशीतून आपल्याला कळू शकतात आणि म्हणून त्या देखील इतिहासाची लिखित साधनं असू शकतात. पुढे ग्रंथ, त्या काळातील वेगवेगळ्या लेखकांनी लिहून ठेवलेले ग्रंथ, त्यानुसार त्यांची लेखनशैली, भाषाशैली, अक्षरवाटिका शास्त्र, लिपी या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास लेखनाबाबतीत येईल. त्याच पद्धतीने वापरलेले कागद, वर्णिलेली परिस्थिती, त्या काळात महत्त्वाच्या असलेल्या घटना किंवा कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व होतं, हे सगळं ग्रंथ वाचनातून त्या कालखंडातील येऊ शकेल.
नुसतं तेवढंच नव्हे तर एखाद्या ऐतिहासिक घटनेवर असलेले ग्रंथ कादंबऱ्या सुद्धा आहेत. जसं 1857चं स्वातंत्र्य समर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे लिहिलं आहे त्यानुसार त्या पुस्तकातून, त्या ग्रंथातून, कादंबरीतून आपल्याला 1857च्या लढ्याचा इतिहास समजू शकेल, म्हणून तेही लिखित साधन होईल. त्याचप्रमाणे पत्रव्यवहार आता ग्रंथामध्ये केवळ तेवढंच एक नाही, वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे शेतकऱ्याचा आसूड, त्याचबरोबर सावकाराचे कसब, ब्राह्मणांचे कसब, अशा प्रकारची पुस्तके महात्मा फुले यांनी लिहिली. त्यावरून नेमकं कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या वर हाल होत होते, हाल अपेष्टा शेतकऱ्यांच्या होता, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये कशा प्रकारे घट होत होती किंवा त्यांच्यावर अन्याय होत होता, हे आपण त्या काळच्या इतिहासावरून, त्या काळच्या त्या पुस्तकावरून त्या ऐतिहासिक परिस्थितीला समजून घेऊ शकतो. एवढंच नव्हे तर इतरही जी काही उतरंड सामाजिक होती तीही त्यांच्या त्या लेखणीतून आपल्याला कळू शकते. पत्रव्यवहार, याचप्रमाणे ह्या सगळ्या दिग्गजांनी केलेले पत्रव्यवहार, त्यांनी पाठवलेले शासनास अथवा इतर ठिकाणी पत्रे, आणि या पत्रांतून देखील आपल्याला कळू शकते की कशा प्रकारे त्या कालखंडातली भाषाशैली होती, पत्रव्यवहार होते, किंवा कोणत्या अडचणींसाठी पत्र लिहिलं गेलं होतं, कोणत्या खुलाशांसाठी पत्र लिहिलं गेलं होतं. अभिलेखागारातील कागदपत्रे. अभिलेखागार याला दप्तरखाना असं देखील म्हटलं जातं, जिथे म्हणजे पूर्वीपासून जिथे दप्तर ठेवले जातात, जिथे महत्वाची कागदपत्र सांभाळून जपून जतन करून ठेवली जातात, तो असतो अभिलेखागार. मग या अभिलेखागारात जतन करून ठेवलेली कागदपत्रे ही देखील ऐतिहासिक साधन आहे, लिखित ऐतिहासिक साधन आहे, आणि निश्चितपणे ते उपयुक्त आहे. सरकारी गॅझेट, शासकीय वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे, काढलेले आदेश, आणि त्या गॅझेटमधून, त्या आदेशांमधून देखील आपल्याला शासकीय कामकाज त्यावेळेचं कसं होतं, कसे आदेश काढले जात होते, आणि त्याचा कशा पद्धतीने मानवी जीवनावर परिणाम होत होता, परिस्थिती त्या काळची कशी होती, हे आपल्याला समजावून घेता येणं शक्य होईल. यानंतर टपाल तिकीटं तुम्ही पाहिली असेल की पोस्टाने तुम्हाला जर पत्र एका भागातून दुसऱ्या भागात पाठवायचं असेल तर त्याचं वजन करून त्यानुसार त्यावर टपाल तिकिटे म्हणजेच त्याचे विशिष्ट रक्कम आपल्याला द्यावी लागते. मग 5 रुपये, 10 रुपये, किती रुपयांचं तिकीट लावायचं हे त्यावर अवलंबून असतं. मग ते तिकीट जे आहे त्या तिकिटांवर विशिष्ट व्यक्ती, वस्तू, महत्वाच्या घटना यांची छापील चित्र असतात, आणि ती सुद्धा त्या विशिष्ट घटनेसाठी, त्या विशिष्ट प्रसंगासाठी, व्यक्तीची जी काही ऐतिहासिक महत्व आहे त्यासाठी त्यावर छापलेली आहे. म्हणून त्यांचंही ऐतिहासिक लिखित साधनांमध्ये उत्तमरित्या समाविष्ट होऊ शकतो, किंवा आपल्याला लिखित साधन म्हणून इतिहासाचा अभ्यास करता येणं शक्य आहे. कोश वाङ्मय, विविध भाषांमधील केलेले कोश वाङ्मयानुसार त्या विशिष्ट भाषेतील संज्ञा, संकल्पना, शब्द आणि त्यांचा त्या त्या काळातील अर्थ आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. म्हणून ही सारी लिखित साधनं इतिहासाची उत्तम साधनं आहे, इतिहासाच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी उत्तम अशी साधनं आहेत. ऐतिहासिक दस्तऐवज, मी जे आता अभिलेखागार सांगितलं, ऐतिहासिक दस्तऐवज, ऐतिहासिक जे काही कागदपत्र आहे महत्वाचे आहेत, त्यांना ज्या ठिकाणी जतन केलं जातं त्याला म्हटलं जातं अभिलेखागार. आणि भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. सर्वात मोठं आशिया खंडातील ते अभिलेखागार आहे. केवळ ते भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नाही, ते आपल्याला ज्ञान म्हणून माहिती असावं. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीला आहे, आणि संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार ते आहे. मग हे जे काही अभिलेखागार आहे तिथे या पुराभिलेखांमध्ये किंवा या अभिलेखागारातील जे कागदपत्र आहेत त्यांना म्हटलं जातं पुराभिलेख. आणि या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला पुरालेख विद्या असं म्हणतात. मग हे कागदपत्र नेमकी कोणती? आता ह्या पुराभिलेख म्हणजे इतिहासकालीन लिहिलेला मजकूर म्हणजे पुराभिलेख, त्याचं जतन करणारं जे शास्त्र आहे ते पुरालेख विद्या. आणि मग या मजकुरामध्ये नेमके लेखनामध्ये कुणाकुणाचं लेखन? सरंजामदार, राजवंश म्हणजे राजघराण्यातील व्यक्ती, धर्मगुरू, वेगवेगळे परदेशातून किंवा इतर ठिकाणून आलेले प्रवासी, व्यापारी, धार्मिक संस्था, या सगळ्यांचे जे ऐतिहासिक दस्तऐवज आहे, कागद आहे, हे सगळे पुराभिलेख आहे. आणि त्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे पुरालेख विद्या. हे सगळी जी जुने कागदपत्र आहे ती संरक्षित ठेवण्यासाठीच्या विविध पद्धती,
ते सगळे लेख वाचून, त्या लिखाण वाचून त्यांचा सारांश काढून जो इतिहासाच्या अभ्यासाला भविष्यात उपयुक्त ठरू शकेल असा सारांश देखील इथे काढला जातो, किंवा ते इतिहास लेखनाला कसे उपयुक्त पडू शकतं याचा विचार करून त्याप्रमाणे त्या कागदपत्रांची, ऐतिहासिक दस्तऐवजांची मांडणी करणे, व्यवस्था करणे हे सगळं पुरालेख विद्येमध्ये पाहिलं जातं. मग हे जे काही आपले अभिलेखागार आहे त्यामध्ये किंवा पुरालेखागारामध्ये हे सगळे कामं चालतात. हे झालं राष्ट्रीय लेखागाराविषयी. असेच राष्ट्रीय लेखागाराप्रमाणेच आपलं राज्यस्तरावरती महाराष्ट्रातील लेखागार आहे. पुरालेखागार हे मुंबईला एल्फिन्स्टन जे महाविद्यालय आहे त्याच्या फोर्ट विभागामध्ये हे पुरावी लेखागार आहे. आणि आता 2020 मध्ये त्याला जवळजवळ 200 वर्ष पूर्ण होत आहे. मग आधुनिक कालखंडात आता आपण लिखित साधनांमधील पहिली वृत्तपत्र जाणून घेताना, आधुनिक कालखंडांमध्ये वृत्तपत्रे ही अशी जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, लोकशाहीच्या विविध सगळ्या स्तंभांपैकी वृत्तपत्र हा चौथा स्तंभ आहे. तो जनतेचा आवाज आहे. जनतेचे प्रश्न शासनापर्यंत मांडणं, शासनापर्यंत पोहोचवणं आणि जनतेच्या समस्या मांडण्याबरोबरच खऱ्या प्रश्नांना वाचा फोडणं, हे सगळी कामं वृत्तपत्र करत आली आहेत, करत असतात. आणि मग ही जी माहिती आहे, जशी प्रश्नांची मांडणी करतात, लोकांच्या प्रश्नांच्या मांडणी सोबतच ते खऱ्या प्रश्नांची संपूर्णता मांडणी करण्यासोबतच त्या प्रश्नामागची कारणं, त्याचे घडणारे परिणाम, त्याचे उपाय हे सगळं सुचवण्याचं काम वृत्तपत्र करतात. त्यासोबतच माहितीचा पुरवठा करणारी, माहितीचा स्रोत असलेली ही प्रमुख साधनं आहेत. आणि 1961 ते 2000 भारताच्या इतिहासामध्ये तरी 1961 ते 2000 या कालखंडाचा जर विचार केला तर छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नव्हता. सुरुवातीला छपाई यंत्र नसल्या कारणाने, छपाई यंत्रांच्या शोधाअभावी वृत्तपत्र किंवा हस्तलिखित लिखित कोणतेही इतर ग्रंथ, नियतकालिक यांचा पर्याय नव्हता. लिहिणारे जे लेखक होते ते हस्तलिखित म्हणजे हाताने लिखाण करीत होते आणि एका ग्रंथाच्या किंवा एका मजकुराच्या अशा किती प्रती काढता येणार हस्तलिखिताद्वारे. आजच्यासारखी झेरॉक्स मशीन पण नव्हती. त्यामुळे ह्या हस्तलिखित पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाहीत आणि ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्यासोबतच त्यांचं जतनही व्यवस्थित झालं नाही. उपलब्ध हस्तलिखित निश्चित साधनं ठरतात इतिहासाची, परंतु नंतरच्या काळात छपाई यंत्रांचा शोध लागल्यानंतर प्रामुख्याने 1961 म्हणजे आपला स्वातंत्र्योत्तर काळ ते 2000 या काळामध्ये तरी छपाईच्या जे काही छापील माध्यमं होती, वृत्तपत्र, मासिक, वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिक, वार्षिक किंवा ग्रंथ, यांना पर्याय उपलब्ध नव्हता. मग हे जे काही वृत्तपत्र आहेत हे त्यातलाच एक भाग होता. आणि म्हणून छापील माध्यमांना, विशेषतः दैनंदिन जे काही छापील माध्यम होतं म्हणजे वृत्तपत्र, या वृत्तपत्रांना भारतात तरी पर्याय नव्हता असंच दिसून येतं. आणि भारतात मात्र जेव्हा उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, उदारीकरणाची प्रक्रिया साधारण 1991ला सुरू झाली, तिथून पुढे इंटरनेट म्हणजे आंतरजालाचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला, त्यानंतर मात्र छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाले. आणि ते पर्याय उपलब्ध झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं, जसे आज आपण पाहतो कितीतरी न्यूज चॅनल्स आहेत, कितीतरी बातम्या देणारे माध्यमं आहेत, आणि त्यामुळं आणि त्यासोबतच व्हॉट्सअप वगैरे सारख्या आपल्याला प्रसार माध्यमांच्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळं वृत्तपत्रांचं महत्त्व थोडंफार कमी जरी झालं असलं तरीही वृत्तपत्रांचं सामर्थ्य अजूनही कायम आहे. मग 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार करता वृत्तपत्रांना किंवा छापील माध्यमांना आणि विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नव्हता. त्याद्वारेच माहिती, जनतेचे प्रश्न, जनतेच्या वेगवेगळ्या अडचणी ह्या मांडल्या जात होत्या. मात्र नंतर उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. भारतामध्ये प्रचंड आर्थिक मंदी, महामंदी आलेली होती त्या काळात. आणि मग त्यावेळी उदारीकरण म्हणजे जागतिक व्यापार संघटना किंवा जागतिक करार असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्या करारामध्ये भारत हा इतर देशांना आपल्या देशामध्ये येऊन कंपन्या थाटणं, व्यापार करणं ह्यासाठी बंधनं टाकत होता. आजही काही देश तसे असतील, परंतु 1991 नंतर आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. त्यानुसार जगभरातील विविध देशांतील कंपन्या, भांडवलदार हे आपल्या इथं येऊन कारखाने थाटू शकतात. आपल्या इथं येऊन त्यांचे
कारखाने थाटून ते त्यांचा व्यवसाय करू शकतात आणि अर्थात त्या उदारीकरणामुळे मग उद्योगधंद्यांची वाढ झाली, नोकऱ्या अधिक उपलब्ध झाल्या. परंतु महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेचं युग आल्यामुळे भरपूर अधिक प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वगैरे वस्तू अधिक कंपन्या आल्यामुळे त्यांच्यातील स्पर्धेमुळे आपल्याला कमी खर्चात उपलब्ध होऊ लागल्या. पण त्याचाच परिणाम प्रसार माध्यमांवर देखील झाला. वृत्तपत्रांसोबत काही मर्यादित चॅनल, जसे की तुम्ही तुमच्या पालकांना विचारू शकता, लहानपणी त्यांनी फक्त प्रामुख्याने नॅशनल आणि DD नॅशनल म्हणजेच दूरदर्शन आणि सह्याद्री हे 2 चॅनल, तेही सह्याद्री ही प्रादेशिक वृत्तवाहिनी ठराविक काही वेळेसाठी चालायची, अशा प्रकारचे एक चॅनल असलेल्या TV प्रामुख्याने पाहिल्या. आणि मग नंतर मात्र आता तुम्ही पाहू शकतात की शेकडो चॅनल्स आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक न्यूज चॅनल्स आहे, अनेक मनोरंजनाचे आहेत आणि त्या सगळ्यामध्ये अर्थात अनेक पर्याय उपलब्ध झाले माध्यमांना. अर्थात वृत्तपत्र तरीही आज महत्त्व टिकवून आहेतच. मग आता वृत्तपत्रातून आपल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी कळतात. राष्ट्रीय स्तरावरती झालेले मोठे बदल, आंतरराष्ट्रीय स्तरांवरती म्हणजेच 2 देशांमध्ये झालेल्या घडामोडी किंवा दुसऱ्या देशांमध्ये झालेले मोठे बदल घडामोडी, हे सगळं आपल्याला वृत्तपत्रांच्या माध्यमातून आजतागायत कळत आलंय, इथून पुढेही कळेल. त्यासोबतच राजकारण क्षेत्रामध्ये, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय क्षेत्रामध्ये काय झालं, कोणत्या देशात कोणती निवडणूक सुरू आहे, कोण पंतप्रधान झाले, कोण राष्ट्राध्यक्ष झाले, कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी काय वर्तन केले किंवा काय वक्तव्य केले, हे सगळं आपल्याला इथून कळतं. त्यासोबतच कला क्षेत्रात काय झालं, कोणत्या कलाकारास कोरोना झाला, कोणत्या कलाकाराचा अमुक चित्रपट आला, आणि नुसतं चित्रपट नव्हे तर साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांनी कोणती गोष्ट घडवून आणली आहे, कोणतं साहित्य संमेलन आहे, कोणतं एखादं चित्र प्रदर्शन आहे, आणि ह्या कलासोबतच खेळ क्रीडा याच्या सारख्या सुद्धा माहिती आपल्याला कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या बहुतेक सर्वांश गोष्टी ह्या वृत्तपत्रांमध्ये येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी, आता राष्ट्रीय पातळीवर म्हणजे सगळ्यात देश पातळीवर काम करणारे वृत्तपत्र जसे की भास्कर हा समूह फार मोठा आहे. मग या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुद्धा सुरू केल्या. आवृत्ती म्हणजे की जसं आपल्याला तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक न्यूजपेपरमध्ये एक पुरवणी असते छोटी, ती स्थानिक स्तरावरची असते. तर ती स्थानिक स्तरावरची म्हणजे जसं की शहरी भागासाठी वेगळी आवृत्ती, ग्रामीण भागासाठी वेगळी आवृत्ती, त्याप्रमाणेच आवृत्त्या ह्या जसे की एका पेपरची नाशिक आवृत्ती वेगळी, नगर आवृत्ती वेगळी, पुणे आवृत्ती वेगळी असू शकेल. मग ह्या वेगवेगळ्या आवृत्त्या त्यांनी जशा सुरू केल्या आहेत, तशाच राष्ट्र पातळीवरती जे मोठमोठाले न्यूजपेपर आहे त्यांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केल्या. मग जसं भास्कर समूह, मी उदाहरणादाखल सांगितलं की त्यांचा दिव्य मराठी हा जो आता पेपर येतोय तो भास्कर समूहाचा आहे आणि त्यांची प्रादेशिक आवृत्ती आपल्या इथेही सुरू झालेली आहे. मग अशा प्रकारे त्यांच्या विविध विषयांची माहिती देणारी त्यामध्ये पुरवण्या सुद्धा असतात. जसं आरोग्याविषयी एखादी पुरवणी आठवड्याला येते, कला क्षेत्राविषयी एखादी पुरवणी येते, किंवा क्रीडा क्षेत्राविषयी एखादं पान, एखादी पुरवणी येते. अशा प्रकारे आठवड्याभरात वेगवेगळ्या पुरवण्या आणि छापील माध्यमांत चळवळीची मुखपत्रे सुद्धा असतात. राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके असतात, मासिकं असतात आणि वार्षिके सुद्धा महत्त्वाची असतात. एखाद्या चळवळ असेल, पर्यावरणाविषयी चळवळ असेल किंवा इतर एखादी क्षेत्रातील चळवळ असेल तर त्या चळवळीची मुखपत्र असतात की ज्यातनं ते त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यासोबतच राजकीय पक्षांची सुद्धा दैनिकं आहेत, त्यासोबत त्या राजकीय पक्षांची साप्ताहिके सुद्धा असू शकतात, मुखपत्र असतात आणि मासिक वार्षिकं सुद्धा असतात. वार्षिकं म्हणजे वर्षाला छापली जातात. काही वृत्तपत्र वर्षभराच्या सगळ्या काही घटना आहे त्या महत्त्वाच्या घटना वर्षाच्या शेवटी एकाच वेळी वार्षिकी म्हणून छापतात. मग त्या वृत्तपत्राची पानं अधिक असणार, 30, 32, 40 पानी पेपर एकाच वेळेस वर्षाच्या शेवटी निघतो अशी वार्षिकी. त्याचप्रमाणे वार्षिक पुस्तक सुद्धा प्रकाशित हे वृत्तपत्र करू शकतात आणि मग त्यामुळे त्या वार्षिकीमधून आपल्याला वर्षभरातील घडलेल्या प्रमुख घटनांचा अभ्यास करता येणं शक्य होतं, समजायला मदत होते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी ही जी काही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आहे यांच्याद्वारे त्या घटनांचा प्राथमिक तपशील, त्या घटनांमधील महत्त्वाच्या विषयांवरील काही असलेले लेख
ही सगळी माहिती प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्याद्वारे दिली जाते किंवा तो प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही या सगळ्या घटनांची प्राथमिक माहितीसाठीची मुख्य असा स्रोत आहे किंवा प्रमुख असा स्रोत आहे। मग प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख हे सगळे वृत्तपत्रांना पुरवले आहे। मग एखाद्या घटनेचं वृत्तलेख असेल मग ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाद्वारे वृत्तपत्रांना पुरवलं जातं। छायाचित्र म्हणजेच विशिष्ट फोटो, मग एखादी ऐतिहासिक घटना असेल, दुसऱ्या देशात कुठेतरी घडलेली घटना असेल, आपल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली घटना असेल, ह्या सगळ्यांचे फोटोज म्हणजे छायाचित्र। त्याचबरोबर आर्थिक आणि वैज्ञानिक विषयांवरील घडलेले जे काही संशोधन असतील, बदल असतील, त्याबाबतचे लेख, ह्या सगळ्याची माहिती प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तपत्रांना आजतागायत पुरवलेली आहे। आणि पूर्वी हे सगळं टेलिप्रिंटर्स ऐवजी जात होतं, पण आता हे टेलिप्रिंटर्स हे साधन नाही, तर त्याऐवजी आता हे सगळं जे काही आंतरजाल उदारीकरणानंतर आपल्याकडे पसरलंय, इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे ऑनलाईन सेवा आता PTIने म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे। 1990च्या दशकामध्ये PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे, सरळ उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे सगळ्या बातम्या पाठवायला ह्या सुरुवात केली आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हा विश्वसनीय, ट्रस्टवर्दी अशा प्रकारचा माहिती किंवा मजकूर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडे आहे आणि म्हणून इतिहास लेखनासाठी हा मजकूर फार महत्त्वाचा ठरतो। आता छापील माध्यमांत भारत सरकारच्या प्रकाशन विभागामार्फे बघा, मग छापील माध्यमांमध्ये जर विचार करायचा झाला तर भारत शासनाचा सुद्धा प्रकाशन विभाग आहे आणि त्या विभागामार्फत काढण्यात येणाऱ्या ज्या वार्षिकी आहे त्या वार्षिकी त्यांच्यातील असलेली माहिती ही विश्वसनीय आहे आणि त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विश्वसनीय माहितीचं भारत शासनाचा प्रकाशन विभाग हा देखील एक साधन ठरू शकतो। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर माहिती आणि प्रसारण खातं आहे भारताचं, त्यांच्या संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण हा जो विभाग आहे, भारताचे माहिती व प्रसारण खाते यांचा संशोधन, संदर्भ आणि प्रशिक्षण किंवा प्रशिक्षण ह्या विभागाद्वारे इंडिया 2000 ही वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला गेला होता आणि या संदर्भ ग्रंथामध्ये भूमी म्हणजे जमीन, लोक, राष्ट्राची आपल्या प्रतीके, राजकीय व्यवस्था आपल्या येथील, संरक्षण, विभक्त शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान आणि तंत्रज्ञानात घडलेल्या घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यम, मूलभूत आर्थिक सुविधा किंवा त्यांच्याविषयीची माहिती, अर्थपुरवठा नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग अशा सगळ्याच क्षेत्रांतील घटनांचा आढावा या इंडिया 2000 मध्ये घेण्यात आलेला आहे। आणि अर्थात ती भारताच्या माहिती व प्रसारण खात्याने म्हणजे खात्याने नव्हे, विभागाने जी काही संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण या अंतर्गत तो प्रसिद्ध केला आहे, तर ह्या सगळ्या क्षेत्रातील माहिती त्यामध्ये विश्वसनीय आहे आणि या अशा माहितीच्या आधारे आपल्याला एखाद्या घटनेचा इतिहास लिहिणे हे नक्कीच उपयुक्त ठरू शकेल किंवा आपल्याला शक्य होईल। आता टपाल तिकिटांवरती मगाशी मी बोललो, टपाल तिकिटे ही स्वतः निर्जीव असली त्यामुळे ती काही बोलू शकणार नसली तरी सुद्धा इतिहासकार त्यांना बोलतं करू शकतो आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज ताक आयत म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये विविध प्रकारचे टपाल तिकीट तयार करण्यात आले, छापण्यात आले आणि या तिकिटाच्या आकारामध्ये विविधता आहे, काही छोटी आहेत, काही मोठी आहे, काही लांबट आहे, काही रुंद आहेत। मग ही जी काही वैविध्य आहे त्यावरती असलेले वेगवेगळे विषय, त्या विषयांतील नाविन्य, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वापरलेले रंगसंगती, ह्या सगळ्यामुळे टपाल तिकीट आपल्याला बदलत्या काळाविषयी माहिती सांगतात किंवा बदलत्या काळाचा इतिहास सांगतात। टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवरती, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती या निमित्त टपाल तिकीट काढतात आणि त्यामुळे तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो। मग टपाल खातं राजकीय नेते, जे कोणी महत्त्वपूर्ण नेते घडून गेले त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा फोटो असलेलं तिकीट,
फुलांवर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर म्हणजे जे आपले राष्ट्रीय प्रतीक असतील असे फूल, प्राणी किंवा संवेदनशील अशा प्रकारच्या प्रजाती आहे, संख्येने कमी राहिलेल्या अशा प्राणी, पक्षी यांच्या किंवा फुलांचे फोटो असलेली तिकीट किंवा एखादी विशिष्ट घटना घडली असेल त्या घटनेचं टपाल तिकीट किंवा त्या घटनेच्या स्मरणार्थ तिचा सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव, रौप्य म्हणजे 25, सुवर्ण म्हणजे 50, अमृत महोत्सव 75, शतकपूर्ती 100 वर्ष, द्विशतक 200 वर्ष, त्रिशतक 300 वर्ष आणि या सगळ्या निमित्त हे तिकीट काढले जाते. तर त्या घटनेचा आपल्याला नेहमीच ते तिकीट इतिहासाचा मौल्यवान ठेवा ठरू शकतात. याचंच उदाहरण सांगायचं झालं तर टपाल तिकीट संग्रह करणं हा कधी एवढा मोठा व्यक्ती ठरू शकतो का? तर इथे संधी पहा किंवा मग कशा प्रकारे संशोधन केली जातात यावर. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट काढलं. हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. जाल कुपर नेमकं काय आहे? जाल कुपर, तर जाल कुपर ही व्यक्ती आहे आणि हे व्यक्ती टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक झाले भारतातून. आणि हे जागतिक पातळीवरचे टपाल तिकिटाचे अभ्यासक हे मुंबई येथे पारशी कुटुंबात जन्माला आलेले व्यक्ती आणि त्यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचं संपादन केलं. स्टॅम्प म्हणजेच तिकीट. आता हे इंडिया स्टॅम्प जर्नलचं संपादन केलं आणि भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरो, टपाल तिकीट संग्राहक ब्युरो याचे ते संस्थापक होते जाल कुपर आणि त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी हिची सुद्धा त्यांनी स्थापना केली आणि याच टपाल तिकीट विषयावरती त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. मग पुस्तकं लिहिण्या इतकं तिकिटांमध्ये इतिहास आहे पहा. मग या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलं. टपाल तिकिटांचा संग्रह करणं या छंदाला त्यांनी एक शास्त्रीय स्वरूप दिलं. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं आणि भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर त्यांनी नेऊन ठेवला आणि त्यांचा हा जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याचा त्यांचा नेण्यामध्ये या जाल कुपर यांचा फार मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक असं म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली आणि जागतिक पातळी गाठणारे हे कुपर यांचे योगदान समजायला हवं म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्यावर टपाल तिकीट काढलं गेलं किंवा त्यांच्यावर काढलेलं हे टपाल तिकीट निश्चितपणे त्यांचं एवढं मोठं योगदान समजून घेण्यासाठी किंवा इतिहासाचा आपल्याला अभ्यास करण्याचं साधन म्हणून निश्चित उपयुक्त ठरतं. पुढे भौतिक साधने. खाली विविध साधनं दिलेली आहेत. भौतिक साधनांमध्ये कशा कशाचा समावेश होतो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नाणी म्हणजे कॉईन. मी तुम्हाला काही जुने कॉईन आठवण असेल तसे दाखवीनच. प्रार्थना स्थळ, वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना स्थळ, मंदिरं, मस्जिद इतर असतील. दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सगळ्यांचा समावेश आपल्या भौतिक साधनांमध्ये होतो. यातील पहिले नाणी. नाण्यांच्या माध्यमातून बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपल्याला इतिहास समजतो. कारण त्या नाण्यांमध्ये कोणते धातू वापरले त्यांच्यावरती सुद्धा चित्र असतात. ते चित्र काय, एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं चित्र काय, हा त्याच्या मागचा इतिहास आहे. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिच्या माध्यमातून नोटा छापण्याचं काम सुरू असतं आणि हिचं मुख्यालय आपल्या मुंबईला आहे, महाराष्ट्रात आहे. 1950 पासून आजतागायतची नाणी जर तुम्ही पाहिली तर ते विविध प्रकारचे नाणी आहेत. त्यांचा आकार वेगळा आहे, त्यांच्यावरती विविध चित्र आहेत आणि वेगवेगळे धातू वापरले आहेत. त्यांचे धातू, त्या नाण्यांचे आकार, त्यावरील विषयांचं वैविध्य यावरून आपल्याला समकालीन म्हणजे त्या नाण्याच्या कालखंडातील जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला समजू शकतात. महत्वाच्या घटनांची मांडणी तिथे असेल तर घटना समजू शकतात. उदाहरणार्थ या नाण्यांच्या माध्यमातून लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश सुद्धा दिला गेला अशी नाणी आहेत. शेती आणि शेतकऱ्यांचं महत्व सांगणारी नाणी, नाणी म्हणजे कुणाची नाणी नव्हे, कॉईन. तर हे सगळं त्यांच्यामध्ये आहे. मग आता जुनी नाणी माझ्याकडे काही आहेत, त्यांच्यावरती असलेली भाषा कोणती आहे, कोणत्या कालखंडातील आहे. जसं की आता हे एक इथं आहे 2016चं नाणं आहे, अलीकडचं फार. त्याच्यावरती वर्ष आहे, त्यावरती विशिष्ट प्रकारची डिझाईन आहे फुलांची.
मग तीच का? ह्यासारखे प्रश्न आपण सोडवून त्या नाण्यांमधून इतिहास समजून घेऊ शकतो. संग्रहालय भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत. विशिष्ट राज्यांमध्ये त्या राज्याचं महत्त्व काय, त्या राज्याचा इतिहास काय, त्या राज्यातील महत्त्वाचा ठेवा काय हे सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत आणि त्यावरून आपल्याला त्या त्या राज्याचा इतिहास समजायला मदत होते. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँक यांचं पुणे येथे असलेलं संग्रहालय आणि ह्या सगळ्यांमुळे सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्रहालय स्वतःची काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात. ही झाली शासकीय संग्रहालय. यांच्या सोबतच काही स्वतः संग्राहक छंद असतो वेगवेगळ्या प्रकारच्या. कधी न्यूज पाहिला असेल, कोणी सायकल गोळा करतं, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या 2 व्हीलर गोळा करून त्यांची काळजी करतं, ठेवतं, कोणी वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्स गोळा करतं, कोणी वेगवेगळ्या आकारचे ग्लास गोळा करतं. मग हे जे काही वैयक्तिक संग्राहक आहे ते स्वतःचे आपले संग्रहालय उभारतात आणि मग ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी संग्रहालय असतात. उदाहरणादाखल नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्यांचा संग्रह, त्यांचं वेगळं संग्रहालय, नोटांचं संग्रहालय, जसं आपल्या इथे नाणी संग्रहालय त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आहे. त्याचप्रमाणे विविध आकाराचे दिवे, अडकित्ते आणि क्रिकेटचे साहित्य अशी वेगवेगळ्या प्रकारची संग्रहालय सुद्धा, तो संग्रह, ती वस्तू कुठून केली, तिचा इतिहास काय, ती कुणाची आहे, ह्यावरून आपल्याला त्या संग्रहालयातील वस्तूंवरून इतिहास समजू शकतो. म्हणून तीही इतिहासाची साधने होतात. त्या वस्तूची रचना कशी आहे, रचनेचा कालखंड कोणता आहे, त्यासाठी काय काय धातू किंवा कुठले पदार्थ वापरले आहेत, ते कोणत्या भागातून येत होते, यावरून त्यातलं व्यापार वगैरे सुद्धा आपल्याला समजणं शक्य होतं. आता मौखिक साधनं. मौखिक साधनांमध्ये आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीतं ह्या सगळ्यांचा समावेश होतो. या साधनांमध्ये ह्या सगळ्या सोबत म्हणी सुद्धा आहेत, ओव्या सुद्धा आहेत. याचं उदाहरण सांगायचं झालं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा धगधगत राहिला. 1960 मध्ये या सगळ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झाला, भाषावार प्रांतरचना करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र संयुक्त नव्हता किंवा बरेच भाग महाराष्ट्रातून वेगळे झाले होते. आणि मग जसे की आजही बेळगावचा वाद सुरू आहे, हे सगळे भाग महाराष्ट्रातून तुटणार होते आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या शाहिरी किंवा पोवाडे करून त्याद्वारे गावोगावी फिरून या लोकशाहिरांनी किंवा या मौखिक साधनांचा वापर करून या व्यक्तींनी लोकांमध्ये ऊर्जा जागवली, त्यांच्यात प्रेरणा, त्यांना स्फूर्ती देण्याचं काम केलं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलनं करून आम्हाला स्वतंत्र महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र हवाच, त्यामध्ये हे सगळे भाग असावे अशी आंदोलनं करू लागला. आणि त्याचंच उदाहरण तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, ऐकलं असेल. अण्णाभाऊ साठे यांची खूप चांगला तो पोवाडा आहे, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती कायली. मग आता ही काय की आम्ही मैना वगैरे म्हटल्यानंतर आम्हाला वेगळंच काहीतरी आठवावं, परंतु ह्या पोवाड्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की अशी कल्पना केली आहे की ही जी अशा प्रकारे विभागणी करण्यात आली होती, या विभागणी करताना एक व्यक्ती जो समजा शहरामध्ये, सपोज उदाहरण म्हणून घ्या, मुंबईमध्ये कामाला आहे आणि त्याची पत्नी कुठल्या तरी एखाद्या गावात आहे आणि ते गाव दुसऱ्या राज्यात गेलं आणि हा व्यक्ती दुसरीकडेच आला, दुसऱ्या राज्यात आला, म्हणून मैना गावाकडे राहिली आणि जीवाची होती काहिली. मग ते वर्णन पुढे फार उत्तम आहे, अगदी उत्तम प्रकारे मांडण्याचं काम त्यांनी केलं, त्यामुळे लोकांमध्ये निश्चितपणे प्रेरणा मिळाली. मग या सगळ्या मौखिक साधनातून, जसं की मी आत्ता म्हटलं, किंवा भाग पाडताना अगदी पती पत्नी विभक्त होत होते, कुटुंबाचे 2 भाग होत होते, अशा प्रकारे प्रांतरचना करण्यात आली होती. म्हणजे ही सुद्धा इतिहास आपल्याला या मौखिक साधनातून कळू शकेल की हे असं का म्हटले, असा विचार केला तर. म्हणून मौखिक साधनं ही इतिहासाची साधनं ठरतात. दृकश्राव्य साधनं, दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधनं म्हणतात. दूरदर्शनद्वारे आपण स्वतः दृश्य पाहू शकतो, ध्वनी ऐकू शकतो. मग त्याचबरोबर चित्रपट एखादा बनवलेला प्रासंगिक त्या विषयावरचा, आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण दृकश्राव्य साधनांचा वापर करू शकतो. म्हणून ही सगळी दृकश्राव्य साधनं आहेत.
विविध देशी परदेशी वाहिन्या, जसं की हिस्ट्री चॅनल, हिस्ट्री नावाचं चॅनल आहे ज्यावरती इतिहासासंदर्भातच गोष्टी बोलल्या जात असतात, त्याचीच माहिती सांगितली जाते. डिस्कवरी, यावरती तुम्ही प्राणी वगैरे यांची माहिती किंवा निसर्गाविषयीची माहिती पाहू शकतात. मग या अशा देशी परदेशी वाहिन्या विविध प्रकारे ह्या दृकश्राव्य साधनातून आपल्याला इतिहासाची माहिती देऊ शकतात किंवा ती इतिहास अभ्यासाची साधनं ठरू शकतात. फक्त आंतरजालाचा वगैरे वापर करताना ती खरंच त्या घटनेची सत्यता आहेत का, तशीच आहे का, याचा मात्र आपल्याला तपास करायला हवा, तरच ते स्वीकारावं. एखाद्या घटनेचं साहित्यात कसं प्रतिबिंब उमटतं, जसं की आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कशा प्रकारे कळकळीने, पूर्ण ऐका कधी ते, किंवा हवं असेल तर सांगा मी ऐकू. कवी एखाद्या घटनेकडे कसं बघतो ते आपल्याला सांगता येईल. मग याचं एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांचा भारत चीन युद्ध सुरू असतानाच्या कालखंडामध्ये त्यांनी आवाहन नावाची एक कविता केली होती आणि त्यामध्ये ते म्हटले होते, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबता आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशा प्रकारे त्या युद्धाच्या कालखंडात साहित्यावरती देखील परिणाम होऊन कवी तशा प्रकारची रचना करू शकतो, जसं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी. आणि नुसतं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ किंवा चीन भारत युद्ध नव्हे, हे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील घटना आहे म्हणून त्याची उदाहरणं इतिहासाचा अभ्यास करताना स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा अशा प्रकारची विविध स्फूर्तिगीतं रचली गेली, ती गायली गेली आणि त्या गीतांतून सगळ्या जनतेला प्रेरणा मिळाला आणि त्यातनं भारत स्वतंत्र झाला. म्हणून इतिहासाची ती साधनं, मौखिक साधनं उपयुक्त आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आहे. FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 1960 ची स्थापना. उद्देश होता लोकशिक्षण घडवून आणणे. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने त्यातून तयार केले. क्रीडा क्षेत्र असू द्या, कला क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू या घटनांवर किंवा याचा इतिहासाचा अभ्यास व्हावा म्हणून तसे वृत्तपट बनवण्यात आले आणि इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने असे वृत्तपट तयार केले. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या काही व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती सुद्धा देणारे अनुबोधपट, डॉक्युमेंटरी अशा तयार करण्याचं काम सुद्धा या विभागाने म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्याद्वारे करण्यात आलं. वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू ही एक संस्था. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे सगळे व्यक्ती समाजकारण, राजकारण, क्रीडा या क्षेत्रात गेलेले वृत्तपट किंवा त्यावर तयार केलेल्या अनुबोधपट म्हणजे डॉक्युमेंटरीज फार उपयुक्त ठरतात. आता आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं बघितली. 21व्या शतकात म्हणजे 2000च्या पुढच्या काळात इतक्या वेगाने सगळं काही बदलत चाललं आहे की ही सगळी इतिहासाची साधनं सुद्धा अपुरी पडतायत. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवीन साधनं येणार आणि ती येत आहे. मग जसे की घरगुती टेलिफोन, ते सुरुवातीला होते, आता उरले नाही, आता मोबाईलच आले. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या बदलत्या साधनांच्या प्रवासामध्ये पेजर नावाचं एक साधन काही काळापुरती आलं आणि ते जेवढ्या लवकर आलं तेवढ्या लवकर ते संपुष्टात सुद्धा आलं. आता आंतरजालावर, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग आपण इतिहासाच्या अभ्यासासाठी, इतिहास समजून घेण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी करू शकतो. परंतु माहितीची सत्यता, माहितीची यथार्थता आपल्याला तपासून घ्यावी लागेल, तरच आपण ते करू शकतो. इतिहासाचा सर्व साधनांचा आधारे अभ्यास करणे आता सहज साध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आताची आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झालं आहे, सहज शक्य आहे.
इतिहास ही सगळी साधनं अभ्यासताना आधुनिक काळातील साधनं सहजगत्या उपलब्ध होत आहेत आणि साधनांमध्ये भरपूर आधुनिकता तंत्रज्ञान आलेलं असल्यामुळे ती सोपी आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसत आहे की इतिहास हा मानवी जीवनातील सर्व क्षेत्रांना, सर्व अंगांना, सर्व फील्डमध्ये, क्षेत्रांमध्ये तो स्पर्श करतो, माहिती देतो, ज्ञान देतो आणि म्हणून या इतिहासाची साधनं आपण जतन करून ठेवली पाहिजे. आणि मग नुसतं सर्व स्तरांवर प्रयत्न होत आहेत असं नाही, तर ते प्रयत्न आपणही केले पाहिजे. ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर तिथे नासधूस, तिथे काहीतरी तोडफोड करणं हे सगळं सोडून आपण त्यांचं जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि याचसाठी देशभक्ती या विषयावरचे तुम्ही वेगवेगळे चित्रपट पाहिले असतीलच आत्तापर्यंत. जसे बॉर्डर हा फार सुंदर देशभक्तीवर आधारित चित्रपट होता, तुम्हाला ते ठाऊक असतीलच. तर मग नुसता तोच नव्हे तर तुम्ही असा कोणताही देशभक्तीवर आधारित चित्रपट पहा किंवा पाहिलेला असेल तर रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. आता असाही वेळ आहे, चित्रपट बघतच असाल तर देशभक्तीवर आधारित पहा आणि त्याचं रसग्रहण तुमच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा आणि मला ते पाठवा. आता आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या तासाला. बाय बाय.